भिवंडी वाडा हा जो रस्ता आहे तो आंदोलकांनी त्या ठिकाणी बंद केलेला आहे। सभापती महोदय, पीडब्ल्यूडीने या रस्त्यावर दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत सभापती महोदय। आणि सभापती महोदय, लोएस्ट तिथल्या कंत्राटदारांनी जाऊन त्या ठिकाणी सभापती महोदय निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलंय। जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाचा त्या ठिकाणचा सभापती महोदय कंत्राटदार आहे। याला एवढं राजकीय वरदहस्त आहे सभापती महोदय की त्याची मनमानी त्या ठिकाणी सुरू आहे। सभापती महोदय, आपण बघाल वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील भिवंडी वाडा मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर त्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आकाश जाधव हा 22 वर्षाच्या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला अपघात झालेला आहे। सभापती महोदय, या निकृष्ट दर्जाचं काम आणि त्या अपघातात जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार आहे आणि त्याच्या विरुद्ध मयत आकाश जाधव यांच्या वडिलांनी दिनांक 7/9/2023 रोजी गणोशपुरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी केली आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राटदाराला काळ्या यादीत त्या ठिकाणी टाकण्याची मागणी सुद्धा विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने केलेली आहे। आज सभापती महोदय, त्या ठिकाणी रस्त्यावर गावातील नागरिकांनी रस्ता अडवलाय, आंदोलन करून ठेकेदारावर कारवाईची मागणी करतात सभापती महोदय। तिकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी प्रशासनाने या जिजाऊ कन्स्ट्रक्शनची चौकशी करावी, त्याला काळ्या यादीत टाकावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार का अशी आपल्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांकडे माझी नम्र विनंती आहे। सन्माननीय गोपीचंद पडळकर। सभापती महोदय, हाच विषय सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचा होता आणि माननीय दरेकर साहेबांनी आणून दिलाय। मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्याची घोषणा केली तर बरं। सन्माननीय सभापती महोदय, खरं तर आज या संदर्भामध्ये त्या रस्त्यावरती काही संघटना हे आंदोलन करतायत आणि टीव्हीवरती ही बातमी झळकत असताना त्या संदर्भातली पूर्ण माहिती ही डिपार्टमेंटकडून घेण्याचा प्रयत्न केला। खरं तर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या जिल्ह्यामध्ये या सर्व भागांमध्ये गेली काही वर्ष आम्ही काम करत असताना जे प्रकर्षाने जाणवतं की हा जो भिवंडी वाडा जो रोड आहे, हा रोड पूर्वी सुप्रीम म्हणून कंपनीकडे हा बीओटी तत्वावरती दिला गेलेला हा रस्ता होता। नंतरच्या काळामध्ये त्यांनी काम अपूर्ण ठेवल्यामुळे त्या कामाच्या संदर्भामध्ये नेहमीच अशा पद्धतीचं त्यामध्ये रस्ते आणि खड्डे या सगळ्या गोष्टीमुळे होणारे अपघात, या सगळ्या गोष्टीमध्ये मी मिळालेली माहितीप्रमाणे की गेली काही वर्ष या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी जवळजवळ 70 ते 80 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी खर्च झाला आणि इथली या भागामधली असणारी शोकांतिका अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने जरी या देखभाल दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध करून दिले तरी सुद्धा ठाणे, पालघर आणि या परिसरामध्ये सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची आणि तिथल्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांची नेहमीच ही मागणी राहिली आहे की हे जिजाऊ कन्स्ट्रक्शन म्हणून जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ही कंपनी जी आहे ही कंपनी अतिशय कमी म्हणजे लोएस्ट रेटनी 25%, 10% अशा लोएस्ट रेटनी ही निविदा भरते। त्यामुळे निकृष्ट दर्जाचं काम करण्यामध्ये या जिजाऊ कंपनीचा कुठेही हात धरू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या भागांमधील असणारे हे मी यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की सार्वजनिक बांधकाम विभाग हा एखाद्या रस्त्याच्या कामासाठी दुरुस्तीसाठी पैसे उपलब्ध करून बजेटमध्ये देऊ शकतो, परंतु जर त्या ठिकाणी ज्यावेळेला निविदा आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होतात त्यावेळेला असे कॉन्ट्रॅक्टर जर कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये कमी लोएस्टनी सगळ्याच्या सगळं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागले तर या सगळ्या गोष्टी निकृष्ट दर्जाच्या होतात। गेल्या काही वर्षामध्ये 3 वर्षामध्ये या रस्त्यावरती जवळजवळ 11 पेक्षा जास्त जण ही दगावलेले आहेत।
अनेक जण हे त्याच्या ह्या नोंद आहे आणि ज्यांचे ऍक्सिडेंट झालेत, काही लोकांची नोंदी झाल्या नसतील, त्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. अनेक संघटना या संदर्भामधले आंदोलनही करतायत. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे की हे सर्व करत असताना काही दिवसा अगोदर अनेक संघटनांनी पत्रव्यवहारही करण्याचा प्रयत्न केला. ही जी संघटनेतली असणारी जी मंडळी आहेत, जिजाऊ कन्स्ट्रक्शन म्हणून जी कंपनी आहे, या कंपनीचे असणारे जे प्रमुख आहेत ती एक संघटना चालवतात आणि ती संघटना ज्यावेळेला चालवतात त्यावेळेला कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांवरती दबावही आणण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात. आपण या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते, काही तक्रारी माझ्याकडे या संदर्भामध्ये अशा आहेत की ते कोणतंही म्हणजे आपण असा विचार केलाय भाई की काम कसं मिळालं पाहिजे, तर बेरोजगार लोकांना काम मिळालं पाहिजे, अशा वेगवेगळ्या लोकांना ज्यांना काम मिळाले पाहिजे असा जेव्हा आम्ही विचार करतो तर डुप्लिकेट कंपन्या, बेरोजगार पण डुप्लिकेट, अशा पद्धतीने यांनी बरेच म्हणजे माझ्याकडे आलेल्या तक्रारी 9-10 तक्रारी आता माझ्याकडे प्रलंबित आहेत की त्या मी पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये डुप्लिकेट बिलं ही सुद्धा प्रोड्यूस करून हे शासनाचे पैसे लुबाडलेले आहेत. आणि गेल्या काही वर्षांमधली बोनस एक अप्रेंटिसशिप त्यांची चालू आहे. जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्या सत्तेमधील असणाऱ्या पक्षाबरोबर ही सर्व मंडळी असतात. त्यामुळे काय होतं, सहजपणे यांच्यावरती कारवाई ही कोणी करायला धजावत नाही आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये चुकीच्या पद्धतीने ही सर्व मंडळी ही काम करताना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. त्यामुळे मला तुम्हाला लक्षात येत असेल की बीड कॅपॅसिटीच्या संदर्भात पण आपण बऱ्याच वेळेला विचार करतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आणि माझं खरं तर आता या आंदोलन ज्या पद्धतीने झालंय, हा जाधव म्हणून जो मुलगा ज्याचा मृत्यू झालाय, हा मृत्यू झालेला मुलगा फक्त 22 वर्षाचा आहे. 22 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांनी या संदर्भातली केलेली तक्रार आहे. असे अनेक जण आहेत की जे या सगळ्या गोष्टींमध्ये विचार जरी करतात. हे मध्यंतरीच्या काळामध्ये तिकडचे असणारे पोलीस निरीक्षक पालघर मधले त्यांनी यांच्यावरती कारवाई करण्याचा विचार केला होता, परंतु त्यांना असणारं जे त्यावेळेचं असणारं जे पाठबळ होतं त्या पाठबळामुळे त्यांच्यावरती कारवाई करणं हे त्यावेळेच्या काळामध्ये थांबलं. आणि या सगळ्या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. त्यामुळे एकदा कधीतरी ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती जी आहे समाजामध्ये असणारी जी ही प्रवृत्ती आहे की जी या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा या विभागांमधून मिळणारा हा जो गडगंज पैसा जो चुकीच्या मार्गाने यांना मिळतो आणि तो मिळालेला जो पैसा आहे त्या पैशाच्या जीवावरती ही सर्व मंडळी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम करतात. म्हणजे आता हा प्रश्न उपस्थित झाला म्हणून मग मला याचं उत्तर द्यावंसं वाटलं म्हणून मी देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु एक गोष्ट काय होतं, सहजपणे असं बोललं जातं की मग ते सार्वजनिक विभाग हे डिपार्टमेंट काय करताय, ते याच्यामध्ये कारवाई का करत नाही. पण आपल्या सुद्धा स्वतःच्या असणाऱ्या डिपार्टमेंटच्या सुद्धा मर्यादा आहेत. म्हणून माझी विनंती आहे की या सर्व गोष्टीची चौकशी होणं एवढं गरजेचं आहे आणि ही चौकशी SITच्याच माध्यमातून झाली पाहिजे. कारण काय की जर एखादा कॉन्ट्रॅक्टर चुकीची बिलं एखाद्याला डिपार्टमेंटमध्ये प्रोड्यूस करत असेल तर ते डिपार्टमेंट मधले असणारे पण त्यावेळेचे अधिकारी की ज्या अधिकाऱ्यांनी काही न तपासता जर त्यांना बिलं दिली असतील तर ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवृत्ती ही चैन आहे, ही पूर्णच्या पूर्ण एक चैन आहे. अधिकारी वर्ग आणि ही सगळीच्या सगळ्या मंडळींची असणारी कदाचित असणारी चैन आहे. त्यामुळे या सगळ्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती वाढल्या आहेत. आणि हा रस्ता जो आहे भिवंडी वाडा रस्ता हा एवढा चर्चित रस्ता आहे की एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलनं ही होतच असतात. हा रस्ता जो आहे त्याची लांबी एवढी कमी आहे असताना सुद्धा तो असणारा शॉर्टकट जरी रस्ता असेल तरी त्याला एक दीड तास त्या रस्त्याने प्रवास करावा असा वाटतो. करताना लोकांचे एकदम नाकेने होतात. 2 जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता आहे, पालघर ठाणा त्या 2 जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे आज हा प्रश्न उपस्थित झालाय. तिकडचे असणारे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती आलेत. माझी स्वतःची सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणून माझी पूर्णच्या पूर्ण
मला असं वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये मी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. कारण SIT लावायची जर असेल तर मॅडम तुम्ही आपण सर्वजण हे लावू शकता, मला ती लावता येणार नाही. परंतु यांच्यामध्ये असणारे जे निर्बंध आणि हे सगळं जर थांबवायचं असेल, मी आजच्या या सभागृहातल्या चर्चेच्या अनुषंगाने त्याला काळ्या यादीत टाकण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो. परंतु त्याची जर SIT या सगळ्या विषयाची जर SIT करायची असेल तर ती सभागृहाने त्याची मागणी करणं आणि आपण ती मंजूर करणं हे फार गरजेचं असं मला वाटतं. सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी मान्य केलंय की अशा प्रकारची त्याची जी दादागिरी चालली त्या जिजाऊकडे, एक तर नाव जिजाऊ आहे, आपण त्या ठिकाणी सभापती महोदय बसलेले आहेत, जिजाऊंचं नाव घ्यायचं, संघटना काढायची, कन्स्ट्रक्शन काढायची, जिजाऊ हे नाव पण सभापती महोदय पहिलं त्यांनी नाही, नंतर माझ्यानंतर बोला. सभापती महोदय, माझी एवढीच मान्य आहे मंत्री महोदय की तुम्ही सांगितलं की काळ्या यादीत त्यांना टाकतोय, परंतु नको, आज काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी टाका. त्याच्यावर पूर्ण चौकशी करून तुम्ही डिपार्टमेंट करू शकतं. गृह विभागाचा विषय असला तरी तुमचं डिपार्टमेंट, तुमच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी साटेलोट करून 80% खोटी बिला काढतो तो सभापती महोदय. दरेकर साहेब, आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभापती महोदय, एवढीच मागणी, या संदर्भातली SITची चौकशी झाली पाहिजे. हा सर्वसामान्यांचा पैसा आहे, गरिबांचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे SITची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. इन्फॉर्मेशनवर हरकत काय खडसे साहेब? मंत्री महोदयांनी उत्तर देताना त्यांची प्रामाणिक इच्छा व्यक्त केली, माझं त्याच्याबद्दल दुमत नाहीये. परंतु ते बोलत असताना वारंवार असं म्हणाले की मला त्याला काळ्या यादीत टाकावंसं वाटतं. राईट, टाकलं नाही, तुम्ही ऐकून घ्या ना. टाकलं तर मग चांगली गोष्ट आहे, मी स्वागत करेल त्या गोष्टीचं. पण त्यांनी सांगितलं की SIT लावायची असेल तर मला तुमच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे आदेश पाहिजे. सरकार म्हणून या ठिकाणी मंत्री उत्तर देतात, तुमच्याकडून पाहुण्याच्या हातून साप मारण्याची पद्धत नसते. या ठिकाणी सरकार म्हणून तुम्ही उत्तर देताय, तुम्ही त्याला काळ्या यादीत टाका, त्या संदर्भात SIT स्थापन करा आणि हे सगळं भांडा जेवढं काही त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात तुम्ही समर्थ आहात ना. सभागृहाकडून करा असं कशाला माहिती, याची मला हरकत आहे. माझी तुम्हाला आता मी माननीय नाथाभाऊ, मी तुमच्या एवढा बोलण्यामध्ये किंवा युक्तिवाद करण्यामध्ये मी एवढा मोठा नाही, परंतु तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी ज्या शिकलो तेवढ्याच फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करतो की माझी जेव्हा आज सकाळी तिथे आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं, मी ते आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं तिथला असणारा ज्याच्या घरातील मुलगा यामधून दगावला गेलाय, ते कुटुंब ही सगळी जेव्हा रस्त्यावरती उभे राहतात त्यावेळेला साहजिकपणे गेली काही वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम करतो. त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधी हे तुम्हाला या सर्व गोष्टी सांगतील की हे चुकीच्या पद्धतीने काम करतायत. मी आपणाला विनम्रपणे सांगू इच्छितो की मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मी त्यांना काळ्या यादीत आजच टाकतो, यात काही शंका नाही. परंतु या संदर्भामध्ये जे आर्थिक त्यांनी जे या डिपार्टमेंटमध्ये जी चुकीची कामं केली आहेत, ज्याचे कागदपत्र हे आज जेव्हा याच्यानंतर माझ्याकडे मी डिपार्टमेंट मधल्या वेगवेगळे डिव्हिजन आहे, त्या सगळ्या डिव्हिजनला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये ज्या ठिकाणी त्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मी माझ्याकडे आणण्यासाठी सांगितले आणि या संदर्भामध्ये डिपार्टमेंट मधले असणारे विजिलन्स जे डिपार्टमेंट आहे त्या भागातलं नाही तर दुसऱ्या भागातलं असणारे विजिलन्स डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून मी चौकशी करेन. परंतु या सगळ्या विषयांमध्ये ज्या पद्धतीने याची जी बोनस अप्रेंटिसशिप आहे त्यासाठी SIT हीच फार गरजेची आहे असं मला वाटलं, म्हणून मी तो सांगण्याचा प्रयत्न केला.